काही दिवसापूर्वी आपण आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ टाकला होता कोणता की टेट 3 रिझल्टमधून हे उमेदवार बाद। आता त्या व्हिडिओमध्ये आपण एकदम सविस्तरपणे माहिती सांगितली होती की जे डी.एड. बी.एड. ॲपियरवाले विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी टॅब ओपन झालेला आहे। मग त्या टॅबमध्ये त्यांनी पास झालेले प्रमाणपत्र अपलोड करायचे आहेत। मग याच्यामध्ये त्या विहित मुदतीमध्ये जे उमेदवार प्रमाणपत्र अपलोड करणार नाहीत ते उमेदवार ह्या भरती प्रक्रियेमधून बाद होतील, त्यांचा रिझल्ट सुद्धा मिळणार नाही। एकदम सविस्तर माहिती सांगितली होती। पण या व्हिडिओच्या खाली अशा भरपूर कमेंट होत्या की हे डी.एड. बी.एड. वाले ॲपियर आहेत, ह्यांनी टी.ई.टीची परीक्षा दिलेली नसते, हे टी.ई.टी पास नसतात, मग यांना याच्यामध्ये घेऊन काय उपयोग आहे, यांच्यासाठी का रिझल्ट राखीव ठेवलेला आहे, मग रिझल्ट लावला पाहिजे, असे बरेचसे प्रश्न होते। मग हे डी.एड. बी.एड. ॲपियरवाले टी.ई.टी नसतात, हे आत्ता डी.एड. बी.एड. ॲपियर आहेत, मग ह्यांनी टी.ई.टी दिलेली नाही, यांनी टी.ई.टी पास नाही, मग ह्यांना घेऊन काय उपयोग आहे, असे बरेचसे प्रश्न होते। आणि याच्यामध्ये या बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं काहीतरी कन्फ्युजन होत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तेच कन्फ्युजन दूर करणार आहोत आणि याच्यामधला आणखीन एक टी.ई.टीचा मुद्दा राहिला होता। ह्या टी.ई.टीच्या मुद्द्यावरून सुद्धा ह्या टेट 3 मधून असे भरपूर उमेदवार आहेत की हे टेट 3 मधून बाहेर होणार आहेत। मग आता असे हे कोणते उमेदवार आहेत की ह्या टेट 3 मध्ये टी.ई.टीच्या कारणावरून ॲपियरवाले विद्यार्थी बाहेर होणार आहेत आणि ह्या टेट 3च्या प्रक्रियेमध्ये असे कोणते विद्यार्थी आहेत की ते ॲपियर असून सुद्धा टी.ई.टीच्या मुद्द्यावरून ते टी.ई.टी पास असो नसो, पास जरी नसले तरी सुद्धा हे टेट 3च्या ह्या भरती प्रक्रियेमध्ये इन होऊ शकतात। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्याच्या संदर्भातच व्यवस्थितपणे चर्चा करणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल, लागलेच चॅनलला सबस्क्राईब करा, लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा, त्यानंतरची जी घंटी आहे ती सुद्धा दाबा, म्हणजे ऑल नोटिफिकेशन म्हणजे सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येतील। नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकेंनो, टिप्स फॉर टी.ई.टी टेट या आगळ्या वेगळ्या नव्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अक्षय विरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आता व्हिडिओच्या सुरुवातीला जसं तुम्हाला इंट्रोडक्शन करून दिलं की ह्या व्हिडिओमध्ये आणखीन आपण असे काही उमेदवार पाहणार आहोत की ह्या भरती प्रक्रियेमधून बाद होणार आहे, जे की आपण मागे व्हिडिओ टाकला होता त्याच्यामधले राहिले होते। मग आजचा हा व्हिडिओ हा अशा काही उमेदवारांवर असणार आहे जे की ह्या भरती प्रक्रियेमधून बाद होणार आहेत। आपण त्याच्या अगोदर एक व्हिडिओ टाकला होता, तो व्हिडिओ तुम्ही एकदम व्यवस्थितपणे पाहून घ्या। तो व्हिडिओ पाहिल्यानंतर हा व्हिडिओ पहा। आता ह्या व्हिडिओमध्ये जो टी.ई.टीचा मुद्दा आहे, ह्या टी.ई.टीच्या मुद्द्यावरून सुद्धा बरेचसे उमेदवार हे ह्या भरती प्रक्रियेमधून बाद होणार। कोणते? जे की सध्या डी.एड. बी.एड. ॲपियरवाले आहेत। आता बऱ्याच जणांचा प्रश्न असा होता की हे ॲपियरवाले डी.एड. बी.एड. ॲपियरवाले विद्यार्थी हे टी.ई.टी पास नसतात, मग हे टी.ई.टी पास नसतात, हे पास नसल्यामुळे असं ना तसं ह्या भरती प्रक्रियेमधून बाद होणार आहेत, त्यामुळं ह्यांच्यासाठी कशाला रिझल्ट थांबवला असा प्रश्न होता। तर ह्याच प्रश्नाचा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये व्यवस्थितपणे जे काही कन्फ्युजन आहे ते दूर करणार आहोत। सर्वप्रथम तुम्हाला अगोदर पेपर 1 जो टी.ई.टीचा पेपर 1 असतो त्याची पात्रता काय असते, किंवा आपण पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन केल्यानंतर पवित्र पोर्टलवर जे रजिस्ट्रेशन करताना जी 1ली ते 5वीची पात्रता महत्त्वाची असते ती माहिती असणं गरजेचं असतं आणि याचा संबंध आपल्या संपूर्ण व्हिडिओशी असणार आहे। आता पहा, 1ली ते 5वीची पात्रता काय आहे। डी.एड. पूर्ण लागतं, नीट ऐका, 1ली ते 5वीसाठी तुमचं डी.एड. पूर्ण लागतं, त्याच्यानंतर तुम्ही टी.ई.टी पास लागता किंवा तुम्ही सी.टी.ई.टी पास लागता आणि त्यातल्या त्यात तुम्ही टेट परीक्षा दिलेली पाहिजे, तरच तुम्ही टेट 3च्या ह्या भरती प्रक्रियेमध्ये आणि इथून पुढे जी काही पवित्र पोर्टलची प्रक्रिया चालू होईल त्याच्यामध्ये पात्र असतात। आता 6वी ते 8वीच्या 2 ही आहे ती पात्रता आहे ती कुठल्या की एक तर तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण पाहिजे, त्यातल्या त्यात तुमचं डी.एड. पूर्ण पाहिजे, मग तुमचा टी.ई.टीचा पेपर 2 तो की सामाजिक शास्त्र असो किंवा मॅथ सायन्स असो तो पास पाहिजे आणि त्यानंतर तुम्ही टेटची परीक्षा दिलेली पाहिजे। ही झाली 1ली पात्रता। त्याच्यामध्ये आणखीन एक पात्रता येते की एक तर तुमचं बी.एड. पूर्ण पाहिजे,
ग्रॅज्युएशन नंतरच बी एड असतं, ग्रॅज्युएशन प्लस बी एड, त्यानंतर तुम्ही TET किंवा CTETचा त्याच्यामधला कोणताही विषय असो तो पास पाहिजे, त्यानंतर तुम्ही टेट दिलेली पाहिजे. ह्या जर पात्रता पूर्ण केल्या तर आणि तरच तुम्ही पवित्र पोर्टलसाठी पात्र असता. मग आता याच्यामध्ये DED BEd ॲपियरवाल्यांना जशी एंट्री दिली, मग जशी एंट्री दिल्यामुळे याच्यामध्ये काहीतरी लूपहोल तयार झाले, मग याच्यामध्ये काहीतरी अडचणी आल्या. त्याच अडचणी आता आपण व्यवस्थितपणे पाहू. म्हणजे याच्यामध्ये असे DED BEd ॲपियरवाले आहेत, ते काही उमेदवार पात्र होतील, काही उमेदवार अपात्र होतील. आता हे या टेट 3च्या भरती प्रक्रियेमधून कोणते उमेदवार अपात्र होणार आहेत हे व्यवस्थितपणे पाहू. पहिल्यांदा आपण वळू DEDकडे. हे पहा, जे DED ॲपियरमधून फॉर्म भरलेले होते त्यांनी टेट दिलेली आहे, त्यांचा रिझल्ट आणखीन आलेला नाही आहे. पण टेट 3चा ज्यावेळेस रिझल्ट येईल त्यावेळेस ह्यांचे मार्क्स पाहायला भेटणार नाहीत. जरी यदा कदाचित मार्क्स पाहायला जरी भेटले तरी ह्याच्या पुढून जी काही संबंधित प्रोसेस होणार आहे याच्यामध्ये ह्यांना थोड्याशा अडचणी येऊ शकतात. कुठल्या? की हे पहा, पहिली गोष्ट, अगोदर तुमचं एकतर तुम्ही DED ॲपियर म्हणून फॉर्म भरला, त्यातल्या त्यात जर तुम्ही फर्स्ट इयरला असाल आणि त्यातल्या त्यात तुम्ही टेट दिलेली आहे, ह्या टेट 3मध्ये भलेही तुम्हाला किती मार्क्स पडले आणि तुम्ही TET जर दिलेली नसेल तर ह्या भरती प्रक्रियेमधून ऑलरेडी बाद आहात. कारण तसा नियम आहे, एकतर तुमचं DED पूर्ण पाहिजे. DED पूर्ण असल्याशिवाय तुम्हाला पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन करता येत नाही आहे, किंवा ही जी काही संबंधित प्रक्रिया चालू आहे टेट 3ची ह्याच्यामध्ये तुम्हाला एंट्री नसणार आहे. मग आता DED ॲपियर आहेत, तुम्ही फर्स्ट इयरला आहेत, टेट परीक्षा दिली आहेत, ह्याच्यामध्ये तुम्ही भलेही किती मार्क्स जरी घेतले आणि तुम्ही TET सुद्धा पास असाल नसाल काही देणं घेणं नाही आहे. तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण नसल्यामुळं तुम्ही ह्याच्यामधून बाद झालात. आता वळू आपण आणखीन. आता जे DED ॲपियरवाले आहेत, मग आपल्या महाराष्ट्र शासनाला जी TET आहे याला अल्टरनेट CTET असते. तुम्ही एक तर TET पास करा किंवा CTET पास करा. पण आपल्या महाराष्ट्र राज्याच्या TETमध्ये ह्याच्या अगोदरपर्यंत नियम काय होता की जोपर्यंत तुमचं DED पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्हाला TETचा पेपर 1 देता येणार नाहीये. हा आत्तापर्यंतचा नियम होता. पण हा नियम ह्या वेळेसच्या TETला ब्रेक झाला. कधीच्या 2025ची जी TET झाली, म्हणजे 2024-25ची जी काही TET झाली, ह्याला तो नियम ब्रेक झाला. मग याच्यामध्ये ॲपियर विद्यार्थ्यांना सुद्धा घुसवलं. पण आता याच्यामध्ये हे DED त्यावेळेस त्यांचं फर्स्ट इयर चालू होतं, ते फर्स्ट इयर ॲपियर असताना सुद्धा त्यांनी TET दिली. मग जरी ते TET पास जरी झाले पण सध्या ते सेकंड इयरला आलेले असतील नसतील, पण तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण नसल्यामुळे तुम्हाला टेटच्या प्रक्रियेमध्ये सहभाग घेता येत नाहीये. आता आणखीन एक मुद्दा, महाराष्ट्र शासनाने सर्वप्रथम पहिल्यांदा ह्या वर्षी ॲपियरवाल्यांना TET द्यायला संधी दिली. पण जी काही केंद्राची CTET असते याला तुम्ही DED असो BEd असो त्याच्यामध्ये 1 दिवस जरी झाले ॲडमिशन घेतलेलं असेल तरी सुद्धा तुम्हाला CTETचा पेपर 1 असो 2 असो देता येत होतो. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. मग आता ह्याच्यामधले आपल्या महाराष्ट्रातले भरपूर उमेदवार आहेत की DED असो BEd असो त्यांनी नुकतंच ॲडमिशन घेतलेलं आहे. मग त्यांना आपल्या महाराष्ट्र शासनाची TET देता येत नव्हती म्हणून ते CTET दिले. मग ही तर TETला अल्टरनेट CTET आलं. मग आता ह्याच्यामधले काही अपियर असे विद्यार्थी आहेत जे फर्स्ट इयरला आहेत, ते TET पास नाहीत पण त्यांनी CTET दिलेली आहे. भलेही त्यांना टेटमध्ये किती जरी मार्क्स पडले तरीही सुद्धा ह्या भरती प्रक्रियेमधून ते बाद आहेत. टेट 3च्या पूर्ण प्रक्रियेमधून प्रोसेसमधून ते बाद आहेत, कारण ग्रॅज्युएशन म्हणजे तुमचं DED पूर्ण पाहिजे. मग आता याच्यामध्ये DED ॲपियरवाले जे काही फर्स्ट इयरला आहेत त्या TET पास नाही, CTET पास जरी असले तरी सुद्धा तुम्हाला एंट्री मिळणार नाही. आता वळू DED ॲपियर सेकंड म्हणजे फायनल इयरला. मग ह्याच्यामध्ये DED ॲपियर फायनल इयरला जे आहेत, मग याच्यामध्ये हे उमेदवार नापास झाले, तुम्ही DEDमध्ये नापास झालात, फायनल इयरला एखादा जरी विषय राहिला, तुम्ही तिकीट जर लागली फायनल इयरला कुठला जरी विषय राहिला किंवा नापास झालात, भलेही तुम्हाला टेटमध्ये किती मार्क्स पडो, भलेही तुम्ही TET किंवा CTET पास असो,
तरीसुद्धा तुम्हाला संबंधित टेट 3च्या पवित्र पोर्टलच्या प्रोसेसमध्ये सहभागी येता येणार नाही आहे. मग आता ह्याच्यामध्ये असे कोणते आणखीन एक गट येतो की जे DED ॲपियरवाले आहेत, फायनल इयरला आहेत, ते TET आणि CTET हे दोन्ही पास नाही आहेत. DED पास आहेत पण TET किंवा CTET पास नाही आहेत, पण टेटमध्ये चांगले मार्क्स घेतलेत तरीसुद्धा ह्या भरती प्रक्रियेमधून ते ॲटोमॅटिकली बाद होतात. मग आता जे DED आहेत, ॲपियरवाले आहेत, ते पास झाले, DEDसुद्धा पास झालेत आणि त्यांनी CTETचा पेपर एक आहे तो पास केलेला आहे. मग पास केलेला आहे, टेटमध्ये सुद्धा चांगले मार्क्स भेटले, ते ॲटोमॅटिकली ह्याच्यामध्ये एंट्री करतात. पण एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही DED ॲपियर म्हणून फर्स्ट इयर असाल आणि तुमची CTET जरी पास झालेली असाल तरीही तुम्ही ह्या भरती प्रक्रियेमधून ॲटोमॅटिकली बाद होताल. तुम्ही DED तुमचं पूर्ण आहे, तुम्ही DED पास जरी झालात आणि टेटमध्ये चांगले जरी मार्क घेतलात पण TET किंवा CTET जर पास नसाल तर तुम्ही ह्या टेट 3च्या पूर्ण प्रोसेसमधून ॲटोमॅटिकली बाद होणार आहात. तर हे होतं DEDच्या बाबतीत. आता आपण बीएडच्या ह्याच्याकडे वळू, बीएडच्या प्रोसेसकडे. आता बीएडचे सुद्धा बरेचसे विद्यार्थी ह्या भरती प्रक्रियेमधून बाद होणार आहेत किंवा त्यांचा रिझल्टच लागणार नाही. जरी रिझल्ट लागला तरी टेट 3च्या ह्या प्रोसेसमधून ते ॲटोमॅटिकली बाद होतील. कुठले हे पहा, एक तर तुमचं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तुम्हाला बीएडला ॲडमिशन भेटतं आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट की तुम्ही बीएडवाले जे आहात ते 1ली ते 5वीसाठी पात्र नसता. बीएडवाले हे 1ली ते 5वीसाठी पात्र नाही आहेत, हे गोष्ट लक्षात असू द्या. बीएडवाले हे फक्त 6वी ते 8वी, 9वी ते 10वी आणि 11वी ते 12वी ह्या वर्गासाठीच पात्र असतात. जरी तुम्ही केंद्राची CTETचा पेपर 1 जरी पास झालेला असाल तरी तुम्ही पवित्र पोर्टलच्या प्रोसेसमध्ये 1ली ते 5वीसाठी तुम्ही पात्र नसणार आहात. बीएडवाले 1ली ते 5वीला पात्र नाही आहेत, ही गोष्ट लक्षात असू द्या. कारण याचा बराचसा वाद चालू होता, ह्याच्या कोर्टामध्ये केस गेलेली होती आणि बीएडवाल्यांना 1ली ते 5वीला बॅन करून टाकलं. मग बीएडवाले हे 6वी ते 12वीला पात्र असतात, त्यामुळे तुम्ही ॲटोमॅटिकली 1ली ते 5वीच्या वर्गाचा विचार तुम्हाला येणार नाही. 1ली ते 5वीसाठी तुम्ही बाद असाल. आता वळू आपण 6वी ते 8वीसाठी जे बीएड आहेत. आता जे बीएड ॲपियर म्हणून फर्स्ट इयर आहे, फर्स्ट इयरचं फायनल सेमिस्टर असो, कुठलंही असो, आणि ते CTET असो, TETचा असो, पेपर पास झालेले आहेत, पेपर 2 ते सामाजिक शास्त्र असो किंवा सोशल सायन्स असो, आणि टेटमध्ये कितीही जरी मार्क्स घेतले तरीसुद्धा ते पवित्र पोर्टलच्या ह्या प्रोसेसमधून ॲटोमॅटिकली बाद होताल. कारण काय, तुमचं बीएड पूर्ण लागतं, ते बीएड पूर्ण नसणार आहे. मग आता याच्यामध्ये बीएडला जे फायनल इयरला आहेत, म्हणजे बीएडचं जे लास्ट सेमिस्टर असतं, या लास्ट सेमिस्टरमध्ये तुम्ही बीएड पूर्ण केलात आणि तुम्ही टेटमध्ये चांगले सुद्धा मार्क्स घेतलात, जर पण तुमचं TET किंवा CTET जर पास नसेल, तो कुठल्याही विषयातून असो, सामाजिक शास्त्र असो किंवा आपलं मॅथ सायन्स असो, याच्या कुठल्याही याच्यामधून जर तुम्ही पास नसाल तर तुम्ही ह्या भरती प्रक्रियेमधून बाद होता. आता तुम्ही बीएड पूर्ण आहे, तुमचं TET किंवा CTET पूर्ण नाही आहे आणि टेटमध्ये किती जरी मार्क्स घेतला तरी तुम्ही ॲटोमॅटिकली बाद होणार आहात. पण आता तुमचं बीएड पूर्ण नाही आहे, तुम्ही बीएडच्या लास्ट सेमिस्टरला एखादा जर विषय राहिला, तुम्ही भलेही TET पास करा किंवा CTET पास करा आणि टेटमध्ये कितीही मार्क्स घ्या तरीसुद्धा तुम्ही पवित्र पोर्टलच्या प्रोसेसमधून ॲटोमॅटिकली बाद होऊन जाता. आता तुम्ही बीएड पूर्ण आहे, तुमचं बीएड पूर्ण आहे, CTET किंवा TET सुद्धा पास आहात आणि तुम्ही ग्रॅज्युएशनला जो विषय घेतलाय तो जर विषय चुकीचा असेल किंवा आता याच्यामध्ये खूप मोठ्या गोष्टी आहेत. आता तुमचं ग्रॅज्युएशन ह्याच्या आर्ट्समधून झालेलं आहे, आर्ट्समधून ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि तुम्ही जो ह्याचा पेपर देणार आहात, आपला TET किंवा CTETचा पेपर 2, तो जो सायन्स आणि मॅथमधून दिलात तरी सुद्धा तुम्ही ह्या भरती प्रक्रियेमधून ॲटोमॅटिकली बाद होतात. तुमचं बीएड पूर्ण आहे, TET किंवा CTETचा पेपर 2
पास आहात, पण तो कुठला सोशल आपलं मॅथ आणि सायन्समधून, पण तुमचं ग्रॅज्युएशन कशामधून झालेलं आहे, आर्ट्समधून झालेलं आहे. आर्ट्सला विषय कुठला होता तुमचा, वेगळा भलताच भाषा विषय सोडून सामाजिक शास्त्र विषय होता तुमचा, सामाजिक शास्त्र विषय होता. पण तुम्ही TET कशाची पास झालात, तर मॅथ सायन्सची पास झालात. मग तुम्हाला पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन करता येईल, पण तुम्हाला प्रेफरन्स येणार नाही आहेत. तुम्ही ह्या भरती प्रक्रियेमधून बाद होचाल. ह्या TETच्या पेपर 2च्या मॅथ सायन्सच्या असो किंवा सोशल सायन्सच्या ह्याची एक पूर्ण लिस्ट आहे, ते आपण व्यवस्थितपणे पुढल्या व्हिडिओमध्ये पाहू. आता तुर्तास ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला काय पाहायचं होतं की जे DED BED अपियरवाले आहेत हे कुठल्या कारणावरून ह्या टेट 3च्या प्रक्रियेमधून बाद होणार आहेत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण सगळं व्यवस्थितपणे पाहिलं होतं, पण हा TET आणि CTETचा मुद्दा राहिला होता, तो आपण आजच्या या व्हिडिओमध्ये व्यवस्थितपणे क्लिअर केलेला आहे. आणखीन तुम्हाला काय समजलं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. परत एकदा व्यवस्थितपणे सांगतोय, तुम्ही DED अपियर फर्स्ट इयर आहात, तुम्ही TET किंवा CTET पास नाही, टेटमध्ये कितीही मार्क्स पडलात तर ते तरीसुद्धा तुम्ही ह्या प्रक्रियेमध्ये येणार नाहीत. तुम्ही DED अपियरवाले फायनल इयरला आहात, TET किंवा CTET पास नाही, टेटमध्ये कितीही मार्क्स घ्या तुम्ही ह्याच्यामध्ये येणार नाहीत. DED अपियरवाले फायनल इयरला आहात, तुमचं फायनल इयर पूर्ण आहे, पण CTET किंवा TET पास नाही तरीसुद्धा तुम्ही ह्या प्रक्रियेमधून बाद. मग आता DED अपियरवाले जे फायनल इयरला होते त्यांनी DED सुद्धा पूर्ण केलं, त्यांनी TET किंवा CTET सुद्धा पास झाले आणि टेट सुद्धा दिलेली आहे, तर ह्या प्रक्रियेमध्ये इन झाले. मग आता जे BED अपियरवाले आहेत फर्स्ट इयरला आहेत, त्यांनी TET किंवा CTET पास दिली नाही, टेटमध्ये चांगले मार्क्स पडले तरीसुद्धा बाद आहेत, कारण तुमचं BED पूर्ण नाही. मग ह्याच्यामध्ये BED अपियरवाले त्यांनी BED पूर्ण केलं, पण TET किंवा CTET पास नाही, ते ह्याच्यामधून बाद झाले. मग ह्याच्यामध्ये आणखीन BED अपियरवाले आहेत जे फायनल इयरला आहेत, त्यांचं फायनल इयरमध्ये एखादा विषय राहिला किंवा ते नापास झाले, जरी इकडं TET किंवा CTET पेपर 2 पास जरी केलेला असेल, टेटमध्ये कितीही चांगले मार्क्स घेतले तरीसुद्धा तुम्ही ह्या भरती प्रक्रियेमधून बाद होणार आहात. तर ह्या होत्या DED आणि BED अपियरवाल्यांना TET आणि CTETच्या अटी, त्या आपण आजच्या या व्हिडिओमध्ये व्यवस्थितपणे मांडलेल्या आहेत, तुम्हाला समजून सांगितलेल्या आहेत. आणखीन काही समजलं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. ठीक आहे, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला आहे असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा, त्यानंतरची जी घंटी आहे ती सुद्धा दाबा व ऑल नोटिफिकेशन बेल सिलेक्ट करा, म्हणजे जेणेकरून सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येतील. तर ठीक आहे, पुन्हा भेटू पुढल्या एका व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन.